ऑलराइट, होमवर्क केला का रे? कुठे जातो? हा, इथे. येस, कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचे होते. केले? एनीवन आन्सर सांगाल का जरा? 6.3 ग्राम ऑफ HNO3. मोलर मास ऑफ HNO3. What is molar mass for HNO3? Anyone? 63. 63 ग्राम. ओके, सो 63 इज कॅपिटल एम का व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहे. कॅपिटल एम इज 63. गिवन व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6.3 ग्राम, विच मीन्स नंबर ऑफ मोल्स काय झाले? 6.3 अपॉन 63. 0.1 मोल. करेक्ट? 0.1 मोल. नो 0.1 मोल इन 500 ml ऑफ H2O. आणि मोलॅरिटी फाइंड करायची आपल्याला. मोलॅरिटी काय असते? मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. So number of moles आहेत आपल्याकडे 0.1 divided by volume 500 ml. 500 ml म्हणजेच काय झालं? तर 0.5 लिटर. करेक्ट? 0.5 लिटर. कसं काढायचं? तर इंटू 10⁻³ काढायचं. ml टू लिटर जेव्हा करताय ना तेव्हा इंटू 10⁻³ आणि समजा लिटर टू ml करताय इन केस तर इंटू 10⁻³ Okay, so 500 into 10⁻³ will give us 0.5 liters. So 0.1 divided by 0.5. So answer येणार आहे आपलं 0.2 मोलार. ओके, ह्याला प्रोनाउन्स करताना कॅपिटल एम ला असं करायचं, मोलार और मोलर. ठीक आहे, और सेपरेटली असंही लिहू शकतो तुम्ही, मोल पर लिटर. प्रिफर करा की कॅपिटल एम मेन्शन करताय. फर्स्ट वन झाला. सेकंड वन मध्ये आपल्याला फाइंड करायची आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी पण सेमच येणार आहे, फक्त काय चेंज काय होतोय बघा, इथे चेंज होईल आपल्याकडे मास मध्ये. सो 6.3 ग्रॅम म्हणजे अगेन 1 मोल आहे. सो स्मॉल एन बनेल 0.1 डिवायडेड बाय मास. आता बघा 1च दिलंय, डेन्सिटी आपल्याला 1 गिवन आहे, त्यामुळे काही चेंज नाही होणार आहे, तेच येणार आहे आन्सर. सो 0.5 0.1 बाय 0.5 विल गिव्ह अस 0.2 मोलाल. हे आहे मोलाल. बोबडं बोलल्यासारखं करायचं, मोलाल. और मोल पर केजी. मोल पर केजी. नेक्स्ट 80 ग्राम NaOH. NaOH, molar mass for NaOH. Molar mass for NaOH 40. 40. So number of moles काय बनतील? 80 by 40. Given mass by molar mass, 80 by 40 is 2 moles. Now 2 moles, molarity again, number of moles 2 divided by volume 4 liter. So 2 by 4. आन्सर बनेल 0.5. आणि मोलॅलिटीचं पण सेमच येणार आहे, सिन्स डेन्सिटी वगैरे ती 1 दिली. आता डेन्सिटी ते मेन्शन नव्हती केली, पण 1च कन्सिडर करायची होती वॉटरसाठी. सेकंड, हो, मोल पर्सेंट फाइंड करायचं होतं. राईट राईट राईट, आणि मोल पर्सेंट फाइंड करायचं. काय झालं? मास पर्सेंट. मास पर्सेंटच करायचं होतं का? मोलॅलिटी नव्हतं का? नाही, सेकंडचं मास. हा, सेकंडचं मास पर्सेंट फाइंड करायचं. ओके, सो ते काय बनेल? मास पर्सेंट विल बी 6.3 ग्रॅम आहे. 6.3 डिवायडेड बाय 500 प्लस 6.3, सो 506.3 हे असं बनेल. करेक्ट? अप्रॉक्सिमेट जर आपण करायला गेलो ना तर ते असं काहीतरी 6.3 by 5 जर बघितलं, 6 by 5, 6 by 5 विल बी 1.2. 1.2 इंटू 10⁻². बघा मी काय केलं इथे, 6.3 डिवायडेड बाय 506.3 आहे ना, तर त्याला मी असं लिहितो 5.063 इंटू 10⁻². चालेल का असं? पण 10⁻² म्हणजे 100 ना, सो 100 इंटू 5.063 तेच येणार आहे, हीच व्हॅल्यू येणार आहे. आता 10⁻² वर घेऊन गेलो तर दॅट विल बिकम 10⁻². हे लक्षात ठेवा एवढं. a⁻x इंटू b⁻x असेल तर आपण काय करतो,
नाही दुसरा घेतलं. a raised to x plus a raised to y असं असेल तर आपण घेतो a raised to x plus y, a raised to x upon a raised to y असेल तर we take a raised to x minus y आणि 1 by a raised to x असेल तर that we will write as a raised to minus x. साइन चेंज करायची. सो 10 raised to 2 आहे that will become 10 raised to minus 2 आणि 6.3 by 5.063 म्हणजे 6 by 5 अप्रॉक्सिमेटली म्हणतोय. So 6 by 5 approximately 1.2 येईल. So 1.2 into 10 raised to minus 2. करेक्ट. इथे पण आपल्याला मास पर्सेंटेज फाइंड करायचं होतं का? No. फोर्थ मध्ये की ते मोलॅलिटी होतं. Molality. मोलॅलिटी होतं. ओके, म्हणजे सगळ्याचे आन्सर आपण फाइंड केलेत आता. ओके, चला आपण आता थोडस ऍडअप करू त्याच्यामध्ये. क्वेश्चनचा पॅटर्न थोडासा चेंज करू आणि विथ दॅट वी विल स्टार्ट विथ स्टॉइशोमेट्री ऍज वेल. सो बघा आता क्वेश्चन काय देतोय मी तुम्हाला. फाइंड मास ऑफ Fe2O3 required to prepare 2 molar 2 liter solution. बघा क्वेश्चन काय आहे. फाइंड मास ऑफ Fe2O3 required to prepare 2 molar 2 liter solution. ठीक आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी. तुमच्याकडे मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे. मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. सो आता त्यांनी क्वेश्चन मध्ये 3 गोष्टी आहेत ना, तर 3 पैकी 2 दिल्यात. मोलॅरिटी दिली आहे आणि व्हॉल्यूम दिलाय. मोलॅरिटी आहे, व्हॉल्यूम आहे. तुम्हाला काय फाइंड करायचंय. मास फाइंड करायचंय. तुम्ही असं फॉर्म्युल्यामध्ये मासच नाहीये. येस, फॉर्म्युल्यामध्ये मास नाहीये, बट इफ यू गेट नंबर ऑफ मोल्स तुम्ही मास सांगू शकता का? Yes. येस. सो तुम्हाला फक्त ते नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे आणि देन मास फाइंड करायचंय. Feचं atomic mass will be 56. Atomic mass of Fe will be 56. हे एवढे सगळे ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत. 30, 29. म्हणजे हे ओके. हे लेक्चर जे आहे ना म्हणजे आजपासून असं इंटिग्रेटेड बी आणि रेग्युलर साठी कंपल्सरी नाही आता. तुम्हाला बसायचं तर तुम्ही बसू शकता प्रॅक्टिस म्हणून, तसं काही प्रॉब्लेम नाही. बट तशी काही रिक्वायरमेंट नाही. तुमचं आता ऑफलाईन चालू होईल. सॉफ्ट म्हणजे बसायचं तर गुड, नसेल बसायचं तरी चालेल. फाइंड मास ऑफ Fe2O3 required to prepare 2 molar 2 liter solution. ठीक आहे. आपल्याकडे आन्सर आलेत. ओके, गुड. अजून 2 प्रॉब्लेम घेऊ and then we will go with the new concept. होपफुली तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला असेल. बघा मोलॅरिटी व्हॉल्यूम आहे तुमच्याकडे. फ्रॉम दॅट यू कॅन फाइंड नंबर ऑफ मोल्स. रिक्वायर्ड नंबर ऑफ मोल्स तुम्ही फाइंड करू शकता. वन्स यू गेट नंबर ऑफ मोल्स मास फाइंड करायचे. ओके, गुड. 2च आन्सर आहेत. थोडं पटापट ट्राय करा रे. मोलॅरिटीची व्हॅल्यू टाका, व्हॉल्यूम टाका, नंबर ऑफ मोल्स काढा. कॅपिटल एम काय बनेल ते. कॅपिटल एम बनेल 56 into 2. 2 Fe आहेत ना. सो 56 into 2 प्लस 16 into 3. ऑक्सिजन 16 असतं मास. So 56 into 2 is 112 plus 16 into 3 is 48. This will become 160 gram.
दिस इज युअर मोलार मास. आता मी जर इथे व्हॅल्यूज टाकल्या तर बघा काय येणार आहे. मोलॅरिटी 2 गिवन आहे ना, 2. सो 2 इज n डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे, 2 लिटर 2 आहे. सो n ची व्हॅल्यू काय बनेल, n विल बिकम m इंटू v ना. n इज व्हॉट, m मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. करेक्ट. सो दॅट विल बिकम 4. बिकम 4. सो आता 4 मोल्स आहेत तुमच्याकडे, नंबर ऑफ मोल्स 4 आहेत. तुम्हाला मास फाइंड करायचं आहे. मास कसं मिळेल, मास विल बी नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. Number of moles at 4 into, let's do 160. 4 into 160, 16 4 is 64. 640 gram. So जेव्हा तुम्ही 640 ग्रॅम ऑफ Fe2O3 घ्याल आणि त्याला 2 लिटर ऑफ एनी वॉटर मध्ये ऍड कराल, तेव्हा तुमच्याकडे काय बनणार आहे, यू विल गेट 2 मोलार सॉल्युशन. देन यू विल गेट 2 मोलार सॉल्युशन. बघा बरं, सेम टाईप मध्ये मी अजून एक क्वेश्चन देतो, ट्राय करा पटकन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, पटापट आन्सर द्यायचा ट्राय करा. सोपे क्वेश्चन आहे, जास्त वेळ जाता का म्हणे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतोय, से वी हॅव, फॉन्ट साईज वाढवायची गरज नाही ना, होपफुली दिसत असेल. ओके. मास ऑफ Na2CO3 required to prepare 4 molar 500 ml solution. Mass of Na2CO3 required to prepare 4 molar 500 ml solution. सेम टाइपचा क्वेश्चन आहे. होपफुली atomic mass माहित असतील. सोडियम is 23, कार्बन 12, ऑक्सिजन 16. We have first answer from Himanshu. Ananya, good. Arya. तनिष, तनिष का एकदा चेक कर परत एकदा. साक्षी गुड. तनिष्का गुड. यशोदा चेक कर. नंदिनी चेक कर. बघा रे, Na2CO3 चा मास काय येणार आहे, 106 gram. 106. करेक्ट. 23 into 2, 23 into 2 प्लस 12 into 1, एकच कार्बन आहे आणि ऑक्सिजन 3 आहेत. सो 16 into 3, 46 plus 12 plus 48 will get 106 ग्रॅम. ओके. तर बघा, नंबर ऑफ मोल्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स विल बी
मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम इन लिटर. मोलॅरिटी आहे आपल्याकडे 4 इंटू व्हॉल्यूम आहे 500 ml विच मीन्स 0.5 लिटर, राईट. 0.5 लिटर. सो नंबर ऑफ मोल्स आपल्याकडे बनतील 2. एन ची व्हॅल्यू येणार आहे 2. 106 आहे मोलार मास, एन आहे 2. सो मास काय बनेल, स्मॉल m विल बी कॅपिटल M इंटू नंबर ऑफ मोल्स. So 106 into 2 this will give me 212 gram. 212 gram. आले का? सोपा होता, काही कठीण आहे का सॉल्व करण्यामध्ये? ठीक आहे, जमलं पाहिजे रे, जमेल, हे जमेल. थोडं प्रॅक्टिस करा, जमेल, आरामात जमेल. ओके, एक लास्ट क्वेश्चन ट्राय करूया. If 20 gram is required, 20 gram of X, 20 gram of X is required to produce 2 molar 100 ml solution. Find capital molar mass. बघा, काही नाही, सेम टाइप मध्येच आहे, सेम फॉर्म्युला मध्ये टाकायचं आहे, फक्त थोडासा विचार करा. If 20 gram of X is required to produce 2 molar 100 ml solution, find molar mass. Okay, good job, good job. Human, Shu, Ananya, very good, nice. क्वेश्चनचा टाइप चेंज केला आहे, बट त्याच पेसने आन्सर करताय, सो व्हेरी गुड. सो त्याच पॅटर्न मध्ये आहे, थोडस फक्त वर्डिंग चेंज केलंय, क्वेश्चन सेमच आहे, क्वेश्चन मध्ये काहीच नाहीये त्या. तुम्ही पण त्याला त्याच वेने टॅकल करा, म्हणजे लगेच सुटेल. ऑल राईट, बघा रे काय आहे, 2 मोलार 100 ml सॉल्युशन आहे ना, मोलॅरिटी दिली आपल्याला, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सो नंबर ऑफ मोल्स कसे मिळतील आपल्याला, मोलॅरिटी 2 मोलार इंटू व्हॉल्यूम 100 ml म्हणजेच 0.1 लिटर. सो नंबर ऑफ मोल्स येणार आहेत आपल्याकडे 0.2 मोल. न ते काय सांगतात आपल्याला, टू प्रोड्यूस दिस सॉल्युशन, हे सॉल्युशन बनवण्यासाठी आपल्याला 20 ग्रॅम रिक्वायर्ड आहे. ओके, हे सॉल्युशन बनवायला 20 ग्रॅम, म्हणजे काय झालं रे, की हे जे 0.2 मोल आहेत ना, तर त्यातून त्यांनी त्याचं मास सांगितलंय की 0.2 मोल इज 20 ग्रॅम, त्यांनी हे सांगितलंय आपल्याला. ओके, आणि मग मोलार मास फाइंड करायचं आहे. मोलार मास काय असतं, इट इज मास ऑफ 1 मोल. सो बेसिकली आपल्याला फाइंड करायचंय फॉर 1 मोल हे मास किती बनेल, एक्स क्रॉस मल्टिप्लाय करा, x इंटू 0.2 इक्वल टू 1 इंटू 20 आणि x इक्वल्स 20 डिवायडेड बाय 0.2, 20 डिवायडेड बाय 0.2 काय येणार आहे, 100 ग्रॅम. सो x विल बी 100 ग्रॅम. समजलं का काय करायचं होतं, सेमच होतं, कन्सेप्ट सेमच होती, थोडंफार सॉल्विंग फक्त वेगळं होतं. ओके,
आलेत का रे लक्षात कॉन्सन्ट्रेशनचे क्वेश्चन्स? बघा क्वांटिटेटिव्हली आपण खूप कमी क्वेश्चन्स घेतोय. द रिझन इज की सीईटी मध्ये ह्याच्याहून डिरेक्ट क्वेश्चन खूप कमी येणार आहेत. और सीईटी मधून ऍक्च्युली क्वेश्चनच नाहीये. हा चॅप्टर सीईटीच्या सिलेबस मध्येच येत नाही, बट स्टील आहे, गरजेचा आहे, उपयोगाचा चॅप्टर आहे, सो कव्हर झाला पाहिजे म्हणून आपण थोडेफार ऍटलीस्ट प्रॉब्लेम ट्राय करतो. सिन्स वी आर लर्निंग द कन्सेप्ट, क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर समजतं की एक्झॅक्टली ती समजली आहे की नाही समजली. ओके, सो होपफुली कॉन्सन्ट्रेशन वाला पॉइंट क्लिअर असेल. ठीक आहे, इफ दॅट पॉइंट इज क्लिअर, आपण अजून एक पॉइंट आहे याच्यामध्ये, which is stoichiometry. We'll talk about next part, which is stoichiometry. ओके, बघा स्टॉइशियोमेट्री काय आहे. स्टॉइशियोमेट्री मध्ये बेसिकली आपण काय करतो, तर आपण बॅलन्स केमिकल इक्वेशन रिलेटेड काहीतरी कॅल्क्युलेशन करतो. ओके, बॅलन्स केमिकल इक्वेशन असेल ना, तर त्याच्याशी रिलेटेड काहीतरी कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे काय, समजा आपल्याकडे इक्वेशन आहे असं काहीतरी, ए गिव्स 2b, ए गिव्स 2b असं काहीतरी इक्वेशन आहे. सो वी गेट सम टाइप ऑफ क्वेश्चन वेअर फाइंड मास ऑफ बी प्रोड्यूस फ्रॉम डॅश डॅश मास ऑफ ए. डॅश डॅश म्हणजे काहीतरी अमाऊंट. मास ऑफ बी प्रोड्यूस फ्रॉम मास ऑफ ए और मास ऑफ ए रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ मास ऑफ बी. ओके, काही क्वेश्चन असतात, एन नंबर ऑफ क्वेश्चन्स यू गेट, की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जी काही रिॲक्शन आहे, समजा मी अजून एक्स्ट्रा ऍड केली, समजा अशी रिॲक्शन ऍड केली, ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. सो ते काय करतील, आउट ऑफ फॉलोइंग काहीतरी एखाद दुसरी गोष्ट देतील, अँड देन दे विल आस्क की ज्या काही रिमेनिंग आहेत, ज्या काही रिमेनिंग गोष्टी आहेत त्या फाइंड करा. ओके, आता ह्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी रिक्वायरमेंट काय असते, तर रिक्वायरमेंट, पहिली रिक्वायरमेंट ही असते that we should have a balanced chemical equation. Balanced chemical equation म्हणजे काय, त्यांनी जी काही कंडिशन दिली आहे, समजा त्यांनी एखादी रिएक्शन सांगितली, लेट्स से आपण रिएक्शन घेऊया की कंबशन ऑफ हायड्रोकार्बन. ओके, जनरल रिएक्शन आहे त्या, कंबशन ऑफ हायड्रोकार्बन. सो वी मस्ट अंडरस्टँड फ्रॉम धिस रिएक्शन दॅट की ह्याचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट हा कंबशन जेव्हा करतो आपण हायड्रोकार्बनचं, तेव्हा तो ऑल द टाइम हा CO2 अँड H2O असतो. ठीक आहे, एखादी रिएक्शन मे बी डिकम्पोजिशन सांगतील, जनरल रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन सांगतील और एल्स हॅल्युजिनेशन सांगतील, बट त्या अजून खूप हायर लेवलच्या होतात. सो मी सिम्पल वरच ठेवतोय. सो मे बी डिकम्पोजिशन सांगितली, तर त्यानुसार वी शुड अंडरस्टँड की बाबा डिकम्पोज होतोय म्हणजे तो सबस्टन्स ब्रेकडाऊन होणार आहे, डिकम्पोज होतोय ना, डिकम्पोज. सो डिकम्पोजिशन म्हणजे काय असणार आहे की समजा असा मी सबस्टन्स दिला ए बी, तर तो डिवाइड होणार आहे ए आणि बी मध्ये, डिकम्पोज होणार आहे. ओके, सो अशी काहीतरी एक रिएक्शन असेल. सो जे काही तुम्हाला वर्ड्स दिलेत त्याच्यातून यू मस्ट गेट धिस केमिकल इक्वेशन इन बॅलन्स्ड फॉर्म. ओके, बॅलन्स फॉर्म. तर काहींना डाऊट असेल तर बॅलन्स इक्वेशन काय असतं, अरे बॅलन्स इक्वेशन काय असतं की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ atoms ऑफ एक्स, एक्स म्हणजे कोणतरी आहे, तर त्याचे नंबर ऑफ ॲटम ऑन रिएक्टंट साइड इज इक्वल टू दॅट नंबर ऑन प्रॉडक्ट साइड. ओके, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एक्स जो काही आहे त्याचे जेवढे रिएक्टंट साइडला ॲटम्स आहेत तेवढेच प्रॉडक्ट साइडला असले पाहिजेत. अख्ख्या रिएक्शनमध्ये जे कोणी प्रेझेंट असतील तर त्या सगळ्यांचे ते सेम असले पाहिजेत. दॅट इज युअर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. नाउ वन्स यू हॅव बॅलन्स केमिकल इक्वेशन, एकदा तुमच्याकडे बॅलन्स केमिकल इक्वेशन आलं की त्यातून तुम्हाला एक जनरल रेशो जनरेट करता आला पाहिजे. आता हा रेशो काय असतो, रेशो बाबा हा बघा, ही समजा माझ्याकडे ही रिएक्शन आहे, ए गिव्स 2b, तर हा माझा रेशो काय झाला 1:2. ओके, 1:2 की बाबा तो काय सांगतोय मला की व्हेन देर इज 1 मोल ऑफ ए, जर 1 मोल ऑफ ए आहे तर त्याच्यातून 2 मोल्स ऑफ बी बनणार आहे. और सेकंड रिएक्शन ही घेतली तर ही रिएक्शन काय सांगते, 1 मोल ऑफ ए will react with 1 mole of B to give me 1 mole of C and 1 mole of D. ओके, सो हा रेशो बेसिकली काय सांगतो रे, की समजा मी तुम्हाला एक काहीतरी गोष्ट दिली, समजा मी सांगितलं की बी चे 5 मोल्स प्रेझेंट आहेत, आय हॅव 5 मोल्स ऑफ बी. तुम्ही त्याच्यावर मला सांगू शकता का रे की ए चे किती मोल्स रिक्वायर्ड असतील आपल्याला रिएक्शन मध्ये?
इफ 5 moles ऑफ बी आर प्रेझेंट देन ए चे किती मोल्स रिक्वायर्ड असतील रिएक्शन मध्ये 5. 5 moles. इफ आय आस्क यू की किती मोल्स ऑफ सी अँड किती मोल्स ऑफ डी बनणार आहेत तुम्ही सांगू शकता का 5:5. 5च दॅट्स द रेशो राईट 1:1:1:1. सो तो काय सांगतो मला की हे ह्याच पॅटर्न मध्ये वर्क होणार आहे. समजा मी ह्या रिएक्शनला तुम्हाला सांगितलं फर्स्ट रिएक्शनला की आपल्याकडे 10 मोल्स ऑफ बी प्रोड्यूस झालेत 10 मोल्स ऑफ बी प्रोड्यूस झालेत. सो ए चे किती मोल्स कन्झ्युम झाले असतील कॅन यू आन्सर 5. ए चे 5. समजा मी असं म्हणलं की वी हॅव 20 moles of A. I have 20 moles of A. Can you answer ki how many moles of B will be produced? 20, correct? 20 चे 40 होते 5 चे 10 होते 1 चे 2 होणार आहे. ओके सो बेसिकली आपल्याला काय मिळतो हा एक रेशो मिळतो ज्यालाच मी काय म्हणणार आहे त्यालाच मी म्हणणार आहे स्टॉइशियोमेट्रिक रेशो. हा असतो आपला स्टॉइशियोमेट्रिक रेशो. स्टॉइशियो स्टँड्स फॉर अ इलेमेंट. ओके आणि मेट्री जो आहे ना स्टॉइशियो मधला स्टॉइशियो स्टँड्स फॉर इलेमेंट आणि मेट्री जो आहे मेट्री स्टँड्स फॉर कॅल्क्युलेशन मेजरमेंट असं म्हणू शकतो आपण. सो इलेमेंट कॅल्क्युलेशन करतोय आपण इलेमेंटचं कॅल्क्युलेशन करतोय. ओके सो आपल्याला एक स्टॉइशियोमेट्रिक रेशो मिळतो. वन्स वी गेट दॅट स्टॉइशियोमेट्रिक रेशो थर्ड स्टेप काय आहे थर्ड स्टेप एकदम सिम्पल आहे. जे काही रिलेटिव्ह गोष्ट रिक्वायर्ड आहे ती कॅल्क्युलेट करायची. कशी करायची तर त्यासाठी आपण अप्लाय करतो युनिटरी मेथड. युनिटरी मेथड मी तुम्हाला वर्ड्सने काही जास्त कन्फ्युज करणार नाही. युनिटरी मेथड म्हणजे काय आहे की हे जे आता आपण केलं ना 1:1:1:1 होतं सो ते 5:5:5:5 असणार आहे. मी 10 घेतलं तर 10 10 10 10 असेल. इथे 1:2 होतं 1:2 नुसार ते 5 10 20 40 जे काही बनणार आहे दॅट इज माय युनिटरी मेथड. सो बाय अप्लाइंग युनिटरी मेथड आपल्याला काय करायचंय वी जस्ट हॅव टू कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड थिंग. ओके चला तर मग आता आपण बघूया कॅल्क्युलेशन करूया छानपैकी आणि बघू काय काय कसे करायचे. एक क्वेश्चन मी सोडवतो नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. ठीक आहे बघा आता फर्स्ट क्वेश्चन काय घेतोय आपण. क्वेश्चन आहे फाइंड मास ऑफ CO2 and H2O produced from combustion of short मध्ये लिहितो combustion of let's say 48 gram of methane. 48 gram of methane. बघा आता फर्स्ट स्टेप काय झाली आपली टू गेट द रिएक्शन. चला मिथेन व्हॉट इज मिथेन मिथेनचा तुम्ही मला फॉर्म्युला सांगू शकता का रे CH4. CH4. ओके सो बघा ही रिएक्शन काय झाली आपली CH4 आहे. नऊ कंबशन होतोय म्हणजे ते काय होणार आहे तर इट इज गोइंग टू रिएक्ट विथ Oxygen. ऑक्सिजन. CH4 प्लस O2 गिव्स काय सांगितले मी प्रोडक्ट फॉर कंबशन वी हॅव प्रोडक्ट CO2 and H2O. CO2 and H2O. CO2 and H2O. बघा आता CH4 आहे किती येत रे कार्बन CH4 मध्ये 4. सो आपल्याकडे CO2 किती बनले पाहिजेत मग एक कार्बन किती आहेत CH4 मध्ये 1 आहे ना कार्बन 1 आहे. तो कार्बन रिएक्टंट साइडला 1 आहे प्रोडक्ट साइडला पण किती असला पाहिजे 1. सो आपला CO2 साठी कोएफिशियंट काय येईल 1 One. ओके 1 1 झाले 2 निघाले. हायड्रोजन बघा रे किती आहे रिएक्टंट साइडला 4 आहे. प्रॉडक्ट साइडला H2O किती बनले एकच दिलाय ना म्हणजे किती आहेत हायड्रोजन 2 आहेत. 2 आहेत. सो आपल्याला काय करावं एकामध्ये 2 आहेत सो आपल्याला काय करावं लागेल टू बॅलन्स दिस आउट आपल्याला ते H2O ची अमाऊंट काय करावी लागेल तर डबल करावी लागेल. वी हॅव टू डबल दिस अमाऊंट करेक्ट. आता ऑक्सिजन बघा बरं रिएक्टंट साइडला 2 आहेत प्रॉडक्ट साइडला किती आहेत इथे 2 ऍटम बघा हा ऍटमचा काउंट करायचा आपल्याला. इथे 2 आहेत आणि इथे किती आहेत इथे किती आहेत आता ऑक्सिजन 2 की नाही 1 H2O बघा 1 H2O कंटेन्स 1 ऑक्सिजन ऍटम. सो 2 H2O आहेत म्हणजे काय झाले 2 काय करणार आहेत 2 कंटेन करणार आहेत. सो इथे आपल्याकडे 2 ऑक्सिजन ऍटम आहेत CO2 मध्ये 2 ऑक्सिजन ऍटम आहेत. सो इथे किती आहेत 4 आहेत टोटल. सो काय करावं लागेल आय हॅव टू मल्टिप्लाय धिस रिएक्टंट साइड बाय 2
सो माझ्याकडे बॅलन्स केमिकल इक्वेशन हे असं बनेल. CH4 प्लस ट्वाइस ऑफ O2 gives CO2 प्लस ट्वाइस ऑफ H2O. फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. बॅलन्स केमिकल इक्वेशन मिळालं आपल्याला. ओके, आलंय का रे लक्षात बॅलन्स कसं केलं, बॅलन्सिंग कसं केलं ते? Yes. Now we have second step to get that stoichiometric ratio. Stoichiometric ratio म्हणजे काय रे, याचे नंबर्स घ्यायचे. CH4 किती आहे, काही मेन्शन नाहीये नंबर, म्हणजे ते किती आहे, 1 आहे. सो CH4 किती आला आपल्याकडे, 1 आहे. ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन किती आहे, 2. CO2 किती आहे, 1. 1. आणि H2O 2. सो बघा आता हे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट काय इंडिकेट करतात आपल्याला, की 1 मोल ऑफ CH4 will react with 2 mole of O2 to give me 1 mole of CO2 and 2 mole of H2O. 2 mole of H2O ही सांगते मला रिएक्शन. ठीक आहे, रिएक्शन आली आता माझ्याकडे. आता बघा त्यांनी गिवन काय दिलेलं आहे. गिवन सांगितलंय मला 48 ग्रॅम ऑफ मिथेन. हा मला रेशो जो मिळालाय ना, हा मला मोल्सचा मिळालाय. ठीक आहे, हा मोल्सचा मिळालाय. तर 48 ग्रॅम ऑफ मिथेन दिले. अरे 48 ग्रॅम ऑफ मिथेन म्हणजे काय झालं, किती मोल्स झाले रे? 48 ग्रॅम ऑफ मिथेन आहे. मिथेन CH4 काय झालं, मास, 3. मास काय आलं त्याचं, 16. सो 48 अपॉन 16 विल बी 3 मोल. 3 मोल. सो रिएक्शन मध्ये आपल्याला गिवन काय आहे, गिवन जे आहे ना ते आहे आपल्याकडे 48 ग्रॅम विच इज 3 मोल. 3 मोल. आता जर इफ 1 मोल ऑफ CH4 रिएक्ट विथ 2 मोल ऑफ O2, 1 मोल CH4 रिएक्ट विथ 2 मोल O2, तर मग 3 मोल कितीशी रिएक्ट होईल, 3 मोल कितीशी रिएक्ट होईल, 6 moles. 6 मोलशी. बघा एक जर दोघांशी होतोय ना, इफ 1 इज रिएक्टिंग विथ 2 then 3 कितीशी होणार आहेत, 3 will react with 6 mole. 3 will react with 6 mole of O2. If 1 mole of CH4 gives 1 mole of CO2, 1 mole CH4 gives 1 mole of CO2, then 3 mole किती देतील, 3 moles. 3 mole. 3 mole देतील. आता 1 mole gives 2 mole, so 3 moles काय करणार आहे, 3 moles will give me 6 mole. 6 mole. बघा झालं, अर्धा आन्सर झालं. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला, मास ऑफ CO2 आणि H2O विचारलंय. नंबर ऑफ मोल्स मिळाले का आपल्याला, नंबर ऑफ मोल्स मिळाले तिथे. फ्रॉम नंबर ऑफ मोल्स मास फाइंड करू शकतो का आपण? Yes. येस. सो काढा बरं पटापट काढा आणि आन्सर मला सेंड करा चॅट बॉक्स मध्ये. दोन्हीचे काय येते सांगा. काय येणार आहे बघा बरं पटकन. नंबर ऑफ मोल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स वरून तुम्हाला फक्त मास फाइंड करायचे आहेत. दोन्हीचे एकामध्येच आन्सर करून टाका, कॉमा ऍड करा आणि दुसऱ्याचं पण आन्सर करा. So first part of the CO2 H2O हा. part. ओके, H2O चं बनव. CO2 पहिला, H2O नंतर, कसंही चालेल म्हणजे. येस, गुड. तनिष्का मोलार मासची काय व्हॅल्यू घेतली? तनिष्का ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास वेगळं आहे. तू ऍटॉमिक नंबर घेऊन कॅल्क्युलेशन करतेस. Oh yes sir. बघा रे, CO2 चं काय असतं, CO2 चा मास असतो 44 ना. तो 44 इंटू 3 करणार आपण. CO2 काय 12 प्लस 32. O2 इज 16 इंटू 2 आणि H2O काय असणार आहे
2 प्लस 16 18. सो 6 इंटू 18. हे काय झालं 132 ग्रॅम, हे झालं 108 ग्रॅम. ओके, बघा आता मी नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतो इथे बघा हा, हे सगळे गॅस ऍझ्युम करा तुम्ही, हे सगळेच्या सगळे काय आहेत गॅस आहेत असं ऍझ्युम करा. सो फाईन, इथे लिहितो क्वेश्चन मी, म्हणजे समोर हे म्हणजे बाकीचं पण राहील. फाईन मास ऑफ O2 reacting with mass of CH4 to produce 112 liter of CO2. Find mass of O2 reacting with mass of CH4 to produce 112 liter of CO2. म्हणजे तुम्हाला O2 आणि CH4 चं किती मास रिॲक्ट होणार आहे, मास किती रिॲक्ट होणार आहे टू प्रोड्यूस 112 लिटर ऑफ CO2 ते सांगायचंय. सेम कोएफिशिएंट, सेम रेशो आहे, काही नवीन रिएक्शन प्रोड्यूस नाही करायची आपल्याला, सेम रिएक्शन मध्येच कॅल्क्युलेशन करायचे. सो होपफुली जमतील. आणि मी गॅस मुद्दामून मेन्शन केलं कारण लिटर जे दिलंय बघा, आता तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे, फ्रॉम व्हॉल्यूम फर्स्ट गेट नंबर ऑफ मोल्स, फ्रॉम नंबर ऑफ मोल्स यू विल हॅव द रिलेशन. आता ते रिलेशन अप्लाय करा आणि फायनल आन्सर काढा. आपण या संडेला पण एक मिनी एक्झाम घेऊया. मिनी एक्झाम का म्हणतोय कारण कंटेंट खूप छोटाच आहे. सो हे जे काही 2 टॉपिक आहेत कॉन्सन्ट्रेशन, स्टॉइशियोमेट्री, आणि विल सी की पर्सेंट कंपोजिशन पण कव्हर होतोय का, कारण आपण सॅटर्डेला पण लेक्चर घेणार आहे एक, आणि आज थर्सडे आहे. सो थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे वी हॅव 2 लेक्चर्स. सो 2 लेक्चर्स मध्ये जो काही होईल तो पोर्शन इन्क्लूड करू आणि एक छोटीशी एक्झाम घेऊ. आलेत का आन्सर? थोडे फास्ट ट्राय करा. ओके, साक्षी, आर्या, फर्स्ट मिथेन सांगताय ना, फर्स्ट मिथेन सांगा आणि मग ऑक्सिजन सांगा. अरे एकदा ऑक्सिजन चेक कर. बाकीच्यांनी पण जरा आन्सर करा.
नुसते बसून राहू नका. ओके, अजून 1 मिनिट वेट करतो. ट्राय करा पटापट आन्सर करायचं. सर आता पाठवलेलं right आहे. येस येस, आताच करेक्ट आहे. आदित्य एकदा बघ, कॅल्क्युलेशन बघ. काहीतरी छोटीशी मिस्टेक केली असतो. नंबर ऑफ मोल्स चुकीचे फाईन केले. मग हे सांग, CO2 चे किती मोल्स आहेत? 112 लिटर ऑफ CO2 म्हणजे किती मोल्स आहेत सांग. माईक ऑन करून सांग, बेटर असेल. आदित्य. 112 लिटर ऑफ CO2 म्हणजे किती मोल्स झाले? हा गेलाच. जाऊ दे, दुसरं म्हणजे सांगा. 112 लिटर ऑफ CO2 किती मोल्स आहेत? 5. 5 मोल्स, राईट. 112 लिटर काय करणार आपण? 112 हे खूपच जाड आहे. वन वन टू लिटर बाय 22.4. सो हे काय असणार आहे आपल्याकडे? 5 मोल्स आहेत. ठीक आहे, CO2 चे 5 मोल्स आहेत. बघा रेशो सेम बनवायचा ना. 1:1 आहे म्हणजे काय असणार आहे? 5:5 अँड 2:1 आहे, सो 10:5. सो काय आलं आपल्याकडे? 112 लिटर CO2 बनवण्यासाठी वी शुड हॅव 5 मोल्स ऑफ CH4 अँड 10 मोल्स ऑफ O2. द 5 मोल्स ऑफ CH4, अरे बघा मास कसं मिळतं आपल्याला? द नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. 5 मोल्स आहेत. 5 मोल्स ऑफ CH4 म्हणजे काय? 5 इंटू 16 किती झाले? 80 ग्रॅम. करेक्ट. आणि 10 मोल्स ऑफ O2 आहेत म्हणजे काय झालं? 10 इंटू 32. सो ते काय झाले आपले? 320 ग्रॅम. आहे काय सोपं? आहे का? Yes sir. जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. ठीक आहे, अजून एक ट्राय करूया आपण. लेट्स ट्राय सेम टाइप रिएक्शन घेतो, फक्त मी त्याच्याऐवजी आता प्रोपेन घेतो. ठीक आहे, वी हॅव प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला माहिती आहे का सगळ्यांना? फॉर्म्युला फॉर प्रोपेन माहिती आहे का? काय आहे? C3H8. C3H8. ठीक आहे, सो लेट्स अज्युम आपल्याकडे आहे 88 ग्रॅम ऑफ प्रोपेन. 88 ग्रॅम ऑफ प्रोपेन. कॅल्क्युलेट mass of O2 which will reacting. So mass of O2 which will react first. Second, volume of CO2 produced. सिंपल क्वेश्चन आहे. वी हॅव 88 ग्रॅम ऑफ प्रोपेन. कंबशनच होते, अगेन कंबशनच होते. आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू कॅल्क्युलेट मास ऑफ O2 दॅट विल रिएक्ट विथ धिस 88 ग्रॅम ऑफ प्रोपेन. अँड सेकंडली व्हॉल्यूम ऑफ CO2 विच विल बी प्रोड्यूस्ड. व्हॉल्यूम ऑफ CO2 विच विल बी प्रोड्यूस्ड. हे दोन गोष्टी फाइंड करायच्यात आपल्याला. 88 ग्रॅम ऑफ प्रोपेन गिवन आहे.
मी एक सेम टाईप रिलेटेड एक क्वेश्चन पण तुम्हाला देऊन ठेवतो होमवर्क साठी. हा, थोडा विचार कराल कॅल्क्युलेट करताना. सी जमला तर ठीक आहे, नाही जमला तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडीशी डिफिकल्टी लेवल त्या क्वेश्चनची खूप जास्त आहे. ओके, सो ते कन्सिडर करून मी पुढे जातो. जमला तर गुड, नाही जमला तरी चालेल. होमवर्क स्टडीचा क्वेश्चन असेल, एका कोणत्या तरी एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन. सो समजा काय करायचंय तुम्हाला फाइंड करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोकार्बन. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोकार्बन. ओके, HC म्हणजे हायड्रोकार्बन. कंडिशन काय सांगितली आहे की 10 ml ऑफ हायड्रोकार्बन, सगळे गॅस आहेत, हायड्रोकार्बन हा गॅस आहे. तो 10 ml ऑफ हायड्रोकार्बन reacts with 55 ml of O2 to give 40 ml CO2. ट्राय करा, जमला तर ठीक आहे, नाही जमला तरी ठीक आहे, पण ट्राय नक्की करा. विचार करा काय करता येईल, काय काय करू शकतो की ज्याच्यातून आपल्याला ह्याचा आन्सर मिळेल. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोकार्बन. PYQ आहे, कोणत्या तरी एक्झाम मध्ये आलाय. मी नंतर सांगतो तुम्हाला कोणत्या एक्झाम मध्ये आला होता तो, कधी आला होता ते, पण नक्की ट्राय करा. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोकार्बन फाइंड करायचा आहे. इफ 10 ml ऑफ हायड्रोकार्बन reacts with 55 ml of O2 to give 40 ml of CO2. ओके, आणि ह्याचा आन्सर अजून ओके आलंय. गुड गुड. दुपारच्या फिजिक्स लेक्चरला कोणाचे टाइम क्लॅश नाही होत रे, कॉलेज वगैरेचे? कोणी आहे का त्याचा टाइम क्लॅश वगैरे होतोय काही? आय एम प्लॅनिंग टू चेंज आपला केमिस्ट्री लेक्चर का टाइम एज वेल. मे बी ते आफ्टरनून सेशन मध्येच कुठेतरी घेईन. असेल तर मला आधीच सांगून ठेवा तसं. एकदा चेंज केलं की मग परत चेंज नाही करता येणार. ओके, इथे आलंय का? प्रोपेन काय असतं? 12 into 3 36 plus 8 into 1, so 8. So 36 plus 8 44 ग्रॅम, करेक्ट. आणि 88 ग्रॅम गिवन आहे, म्हणजे किती मोल्स गिवन आहेत आपल्याकडे? 2 मोल आहेत, 2 मोल. ठीक आहे, आता रिएक्शन बघा कशी बनेल. C3H8 प्लस O2 gives किती CO2 देईल रे? आता किती CO2 देतील तुम्ही सांगू शकता का मला? बघा, एका प्रोपेन मध्ये किती किती कार्बन आहेत? वन प्रोपेन हॅज 3 carbon. 3 carbon आणि 1 carbon gives 1 CO2, so 3 carbons will give 3 CO2. Okay, then 1 propane has how many hydrogens? 8 hydrogen. 8 hydrogens. Now 2 hydrogens gives 1 H2O, so 8 hydrogen will give 4 H2O. आता ऑक्सिजन बघा किती होतात ते.
ऑक्सिजन ऍटम कॅल्क्युलेट केले ना आपण, तर 3 into 2 6 आहे तिथे, आणि 4 into 1 4 आहेत. सो टोटल किती झाले? 6 + 4 10 झाले. 6 + 4 10 झाले. सो इथे काय आलं पाहिजे? 10/2. ओके, तर बघा मी तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला सांगून ठेवतो विच इज काइंड ऑफ हिंट फॉर दिस होमवर्क क्वेश्चन ॲज वेल. ठीक आहे, हिंट पण आहे. जो तुमचा हायड्रोकार्बन असतो ना, तो अशा पॅटर्न मध्ये असणार आहे. CXHY. दिस विल बी युअर हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन काय असेल आपला? CXHY, म्हणजे काहीतरी कार्बन आहेत, काहीतरी हायड्रोजन आहे. ठीक आहे, आता इतक्या CXHY शी आपला O2 किती रिॲक्ट होणार आहे? तर O2 रिॲक्ट होणार आहे X + Y/4 O2. किती रिॲक्ट होणार आहे? X + Y/4. तुम्ही इथे पण बघू शकता, इथे पण बघा 3 कार्बन आहेत ना, तो 3 प्लस 8/4. 8/4 किती येतं? 8/4 2. सो 3 + 2 5. वरच्या रिएक्शन मध्ये पण सेम ऍप्लिकेबल होतं. तुम्ही जर केलं ना तर सेमच येणार आहे. वरच्या रिएक्शन मध्ये पण बघा, आपली होती कुठे गेली? इथे होती ना रिएक्शन. सो X + Y/4. X काय आपला? X आहे 1. सो 1 प्लस Y आहे 4. सो 4/4 इज 1. 2 आला. ओके, सो ही अशी रिएक्शन असणार आहे. CXHY प्लस X plus Y/4 O2 gives XCO2 plus Y/2 H2O. Y/2 H2O. ही रिएक्शन आहे. नाऊ हे लक्षात ठेवून ही एक हिंट आहे ह्या क्वेश्चनची टू गेट दिस आन्सर. सो ते अप्लाय करून तुम्ही ट्राय करू शकता टू फाइंड दिस XY. कसे मिळणार आहेत ते तुम्हाला बघावे लागतील थोडेफार. ओके, चला बॅक टू अवर क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय आहे आपल्याकडे? त्यांनी सांगितलंय 2 मोल्स आहेत ना, 88 ग्रॅम म्हणजे 2 मोल्स. आता आपल्याकडे बघा इथे रेशो काय आहे? रेशो आहे आपला 1:5:3:4. 1534. आता 1534 आहे, आपल्याकडे आहे 2 मोल्स. काय होणार आहे? 2 मोल किती O2 शी रिॲक्ट होतील? इफ 1 रिॲक्ट विथ 5, 2 विल रिॲक्ट विथ 10. आणि त्यांनी काय विचारलंय? मास ऑफ O2 रिॲक्टिंग. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय? 10 मोलचं मास फाइंड करायचंय. कसं करणार 10 मोलचं मास? मास विल बी नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. नंबर ऑफ मोल्स आहे 10. O2 चं मोलार मास किती असतं? 32. सो 320 ग्रॅम. फर्स्ट आन्सर आलं. सेकंड, 1 gives 3, so 2 will give us 6, correct? 6 mole. Now we know mass of volume of 1 mole. Volume of 1 mole किती असतो? Molar volume is 22.4. 22.74. कन्फ्युज नका हो, 22.4 घेऊन चला. 7 ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे आपण, बट ठीक आहे, 4च घेऊ आपण. सो आपल्याकडे काय येईल? व्हॉल्यूम काय येणार आहे? नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार व्हॉल्यूम. सो 6 into 22.4. 6 into 22.4 काय येणार आहे आन्सर? विल बी 134.4 लिटर. 134.4 लिटर. समजलंय का सगळ्यांना? थोडंफार तरी आलंय का लक्षात? बघा, हे थोडं झूम आउट करून ठेवतो इथे. आणि हा क्वेश्चन नक्की ट्राय करा. ठीक आहे, सांगा बरं मला किती किती समजलंय. 2 पर्यंत कॉलेज आहे, नो वरीज. 2 पर्यंत असेल तर काही प्रॉब्लेम नाही येणार. 2 नंतरच लेक्चर असतील. आफ्टरनून इट वुड बी बेटर. ऍक्च्युली प्रॉब्लेम आफ्टरनून थोडा क्लॅश होतोय, आणि म्हणजे मला क्लासहून यायला थोडासा लेट होतोय, त्यामुळे डिले होईल. लेक्चर थोडं लेट जाईल. बघू, मी तुम्हाला 2-3 टाइम सांगतो. तुम्ही 2-3 टाइम पैकी तुम्हाला जो बेटर सुटेबल असेल ना तो सांगा. ओके, ठीक आहे.
4:30 to 5:30 चा प्रॉब्लेम असा आहे की माझं 4 to 5 लेक्चर्स असतं, लेक्चर आहे ऑफलाईन. राईट. आणि बरं सांगा मला स्टॉइशियोमेट्री किती समजले? स्टॉइशियोमेट्री जे काही आज शिकलो आपण किती समजले मला? ऑन स्केल ऑफ 10 एकदा सांगा. क्लिअर आहे नाहीये? समजेल आपल्याला त्याच्यातून. ओके, साक्षी, आर्या क्लिअर. अरे बाकीच्यांनी पण सांगा. नाही क्लिअर नाही तुम्हाला असं मेन्शन ऑफ 1 to 10 काहीतरी नंबर टाकायचंय. 1 बिंग काहीच नाही समजलंय आणि 10 की सगळं समजलंय. ठीक आहे ठीक आहे. रिएक्शन फॉर्म करायला तुम्हाला नाही एक्सपेक्टेडच नाहीये की तुम्ही आता रिएक्शन फॉर्म कराव्यात. कारण ह्या ज्या रिएक्शन्स आहेत ना तर त्या आपण बाकीच्या चॅप्टर्स मध्ये करतो कुठेतरी. ठीक आहे, त्या कुठेतरी होणार आहेत आयुष्यात. आपल्याला त्या रिएक्शन स्टडी करायच्या आहेत इन नेक्स्ट 2 years. सो आता एवढं एक्सपेक्टेड नाहीये की तुम्ही मला रिएक्शन पासून सगळं सांगावं. एकदा रिएक्शन झाली की रिएक्शनच्या पुढचं तुम्हाला कितपत येत आहे त्यानुसार सांगा. सो जरी रिएक्शन फॉर्म नसेल होत ना तुमच्याने आता तरी काही प्रॉब्लेम नाही, ती होईल विथ टाइम. त्या रिएक्शन्स येणार आहेत तुम्हाला कुठे ना कुठे. फॉर एक्झाम्पल धिस रिएक्शन, कंबशन रिएक्शन आपण ऑर्गॅनिक मध्ये खूपदा स्टडी करतो, तिथून ती आपोआप तुम्हाला जमू लागते. ओके ठीक आहे then. चला ट्राय करा नक्की हा होमवर्क. ओके, द्या थोडासा टाइम, थोडासा डिफिकल्ट आहे. सो जाऊ दे टाइम त्याच्यावर, पण ट्राय करा. जमला तर गुड. तुम्हाला जेव्हा समजेल तो कोणत्या एक्झाम मध्ये कधी आला होता तेव्हा तुम्ही पण खुश व्हा. ओके चला तर मग एंड करतो. भेटू उद्या आपण. बाय बाय.